एकनाथ शिंदे साहेब तर इन्स्पिरेशन आहेतच, परंतु हे दाढीचं म्हणजे ते एकदा कुठेतरी म्हणजे म्हणतो ना, एक लुक सेट झाला की हां, आणि ते सगळ्यांना आवडला म्हणून कुठेतरी तेच कंटिन्यू केलं. माझ्या मॅनिफेस्टोमध्ये सगळ्यात जास्त भर हा आरोग्यावरती दिला आहे. आरोग्य सेवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आज फक्त आमच्याकडे 2च त्या ठिकाणी हॉस्पिटल्स महानगरपालिकेचे आहेत. बाळासाहेब ठाकरे जे आपण दवाखाना त्या ठिकाणी आपला दवाखाना त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचीच ती संकल्पना होती. तर ते प्रत्येक जर वॉर्ड वाईज नसून प्रत्येक छोट्या जे मोठे सोसायटीज आहेत त्यामध्ये जर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण ट्रीटमेंट देखील त्या ठिकाणी फ्री असेल आणि जे पण मेडिसिन्स असतील ते देखील त्या ठिकाणी फ्री देण्याचं आमचा मानस आहे. नमस्कार, मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विविध विषय समजून घेत असतो. मात्र सध्या जे वातावरण आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुकांचं आहे. त्या अनुषंगानं आपण काही पाहुण्यांशी बोलतोय. आज आपल्याला बोलायचं आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेविषयी आणि विशेष करून 9D हा जो प्रभाग आहे जो घणसोलीमध्ये येतो तिथले शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सौरभ शिंदे आपल्यासोबत आहेत. आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजच्या पॉडकास्टमध्ये. आपण सुरुवात इथूनच करूया. तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय, तुमच्या मतदारांना कळावं की तुम्ही नेमके कोण आहात. तुमच्या इंट्रोडक्शनपासून आपण सुरू करू. मी गेली 5 ते 6 वर्ष हा जो घणसोली विभाग आहे त्यामध्ये विविध माझे कार्यक्रम असतील किंवा जे काही सोसायटी अंतर्गत कार्यक्रम असतील ह्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी कार्य सुरू केलं. पहिलं आमचं जे माताडी कामगारांचं एक वसाहत आहे सिम्प्लेक्स सोसायटी म्हणून, तर सिम्प्लेक्सच्या कॉलनीमध्ये माझी त्या ठिकाणी समाजकारणाची त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक अनुभव आणि अनेक सोसायटी अंतर्गत निवडणुका असतील ते येत गेले आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी एक अनुभव पण मिळाला आणि एक लोकांपर्यंत पोचण्याचं एक साधन त्या ठिकाणी मिळालं आणि लोकांचे जे पण काही थोडे समस्या असतील किंवा जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं निराकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून मी जसं आपण म्हणाला की या प्रभागासाठी मी नवीन जरूर असेल परंतु अनोळखी नाही आहे. अगदी तुम्ही तरुण उमेदवार आहात. मला वाटतं तुमच्या पक्षानं बरेच तरुण उमेदवार दिलेत नवी मुंबईमध्ये. तरुण उमेदवार दिल्याचा फायदा होईल पक्षाला असं वाटतंय. काय चित्र असेल नवी मुंबई? निश्चितपणे आता तरुण आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी आम्हाला गेल्या वर्षभरात आमच्या युवा सेनेच्या जे पण शिबिर होत होते त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या विभागात काम करत राहा. आपण येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये तरुणांना संधी त्या ठिकाणी देऊयात आणि त्याचप्रमाणे त्यांनी जसं ते शब्द देतात तसं ते पूर्ण करतात. त्यांनी बहुतांश आमचे जे पण युवा सेनेचे त्या ठिकाणी सदस्य असतील त्यांना या ठिकाणी उमेदवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या चांदले म्हणजे सानपाड्यासारख्या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातला अविनाश जाधव म्हणून आहे. त्याला कुठलाही राजकीय पाठबळ नाही, फक्त कार्य आणि कामाच्या जोरावर त्याला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्याचं कार्याची एक दखल घेऊन त्या ठिकाणी त्याला उमेदवारी दिली आणि म्हणूनच कुठेतरी आम्हाला या पक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे जे पक्षाचे नेतृत्व आहे शिंदेसाहेब असतील, आदरणीय श्रीकांतदादा शिंदे असतील, यांच्यावर हा विश्वास आहे की आपण जर त्या ठिकाणी परफॉर्म केलं तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला संधी मिळेल नेतृत्व करायला. येस. बरं, आता नगरसेवक पदाची निवडणूक जेव्हा आपण लढवतो तेव्हा ती निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर होते, स्थानिक प्रश्नांवर होते. विधानसभा, लोकसभा त्या नरेटिव्हवर होतात. मुख्य नेता कोण आहे या सगळ्यावर होतात. काय प्रश्न आहेत नेमके तुमच्या प्रभागामध्ये आणि ते कसे सोडवणार आहात तुम्ही? काय मुख्य प्रश्न तुम्हाला आत्ता दिसत आहेत? तुम्ही 5-6 वर्षांपासून काम करताय, काय प्रश्न? सर, असं आहे की बेसिक जो आपला इन्फ्रास्ट्रक्चर असतो कुठल्याही विभागाचा, आमच्या इकडे घणसोली हा नोड एक 20 वर्ष आधी त्या ठिकाणी स्थापन किंवा आपण त्याचं प्लॅनिंग सुरू झालं होतं आणि जे त्या ठिकाणी 20 वर्ष आधी जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं, मग ते रोड असेल, पाईपलाईन असेल पाण्याची किंवा इतरही
सर ते इन्फ्रास्ट्रक्चर तसंच राहिलं आहे आणि जे आपलं गर्दी आहे जे त्या ठिकाणी लोकसंख्या आहे ते वाढत चालली आहे. म्हणूनच कुठेतरी महानगरपालिकेनी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय त्या ठिकाणी पुढाऱ्यांनी देखील फक्त आपलं प्लॅनिंग फक्त म्हणजे इमारती बांधत गेले, परंतु त्याला कुठलंही त्या ठिकाणी नियोजन त्याच्यामध्ये सुविधांचं नियोजन झालं नाही. हां, अभाव फक्त म्हणजे आज 6 मीटरच्या रोडवरती आम्हाला आमच्या काही भागात एक 6 ते 7 मोठे मोठे बिल्डिंग्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जर आपल्याला कधी तिकडे त्या बिल्डिंगमध्ये कुठल्या एका बिल्डिंगमध्ये जायचं असेल तर एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे. आता त्या ठिकाणी आमचं विशेषतः जे म्हाताडी कामगारांचं जी सोसायटी आहे आणि इतरही जे सर्वसामान्य लोक राहतात तर त्यामध्ये कुठेतरी जे पण पाईपलाईन असेल ड्रेनेजची असेल किंवा ते कुठल्याही प्रकारचं त्याच्यात सुधारणा किंवा बदल झाले नाही. जे पहिले जे होते तेच आत्ता आहे आणि या उलट मोठ्या टॉवरमध्ये आमचं पाणी त्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जातं आणि आम्हाला जे आधी म्हणजे 2 टाईम पाणी यायचं तर ते आता फक्त दिवसातून एकाच वेळी आणि ते पण अर्धा तासासाठी येतं आणि त्याचा फोर्स पण त्या ठिकाणी पाहिजे तसा नसतो. म्हणून कुठेतरी या प्लॅनिंगमध्ये थोडं हे झालं असेल चूक, म्हणून कुठेतरी त्यांना आता त्यांचं जे आमचं हक्काचं किंवा आम्हाला जे पाणी यायचं ते त्या ठिकाणी डायव्हर्ट करायला लागतं. बरं, मग आता या सगळ्या झाल्या समस्या तुम्ही जे सांगता त्याच्यावर सोल्युशन काय? आता प्लॅनिंग तर तेव्हा झालं, आता या समस्या दिसत आहेत, सोडवायच्या कशा? सर आता सोल्युशन आता एकच म्हणजे आता अनेक सोल्युशन आहेत, पण त्यात प्रामुख्याने रिडेव्हलपमेंट हा सगळ्यात पर्यायी सगळ्यात चांगला सोल्युशन आपण म्हणू शकतो. कारण की आज जर आपण क्लस्टर रिडेव्हलपमेंट केलं तर तो पूर्ण भाग म्हणजे एक आमचा जो एक गल्लीतला जो लेनमध्ये समजा एक 20 ते 25,000 मीटरच्या आसपास म्हणजे एक 3 ते 4 एकरचा जो भाग असेल तो संपूर्णपणे जर एकाच वेळेस एकत्रित जर त्यांचं रिडेव्हलपमेंट झालं तर त्या ठिकाणी आपण रोड देखील मोठा त्या ठिकाणी बनवू शकतो महापालिका. मग RG एरिया त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सोडू शकतो. म्हणजे मुलांसाठी देखील त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध असेल. परत इतरही कम्युनिटी जे पण आपल्याला सोशल प्लॉट्स त्या ठिकाणी सोडावं लागतं ते देखील सोडू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे टावर त्या ठिकाणी आपल्या जे सभासद आहेत त्यांना ते टावर त्या ठिकाणी बनवून दुसऱ्या जे नवीन येणाऱ्या आपले त्या ठिकाणी नवीन मेंबर्स येतील नवीन सेल्स टॉवरमध्ये त्यांना देखील त्या बिल्डरच्या माध्यमातून किंवा विकासकाच्या माध्यमातून आपण ते एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे उभा करू शकतो. आणि कुठेतरी हो व्हेरी ट्रू. आता हे सगळं बोलताना नवी मुंबईच्या राजकारणाविषयी आपण पुढं थोडं बोलूच, पण आता तुमच्या प्रभागाविषयी बोलताना नवी मुंबई आणि मुंबई यात एक जो बेसिक फरक दिसतो तो असा आहे की मुंबईमध्ये जागाच नाही आहे. नवी मुंबईमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत, म्हणजे बऱ्यापैकी प्लांट सिटी यासाठी नवी मुंबईला म्हटलं जातं, कारण जागा सोडलेल्या आहेत गार्डनसाठी, जागा सोडलेल्या आहेत खेळाच्या मैदानासाठी, तशा जागा आहेत. पण त्या फक्त जागा ठेवणं पुरेसं आहे का? त्याच्यामध्ये आणखी काही अपेक्षित असेल तरुणांना? काय अपेक्षित आहे तुम्हाला? तरुण सांगत असतील आणि मग त्यासाठीचं काय प्लॅन्स आहेत? सर आता फक्त जागा पालिकेने सिडकोनी फक्त रिझर्व केली आहे फक्त ग्राउंड आणि त्या ठिकाणी फक्त म्हणजे खुला असा ग्राउंडच ठेवलं आहे, एम्प्टी स्पेस आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे पण आजच्या तरुणांना त्या ठिकाणी हे लागतं आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी देखील इन्फ्रास्ट्रक्चर आपलं कुठलं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल किंवा कारण की आमच्याकडे 4-4, 5-5 एकरचे त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये जरी 4,000 मीटरच्या ह्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी महापालिकेने एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलं तर त्यामध्ये सगळी सुविधा ते त्या ठिकाणी आमच्या तरुणांना देऊ शकतात. जसं स्विमिंग पूल असेल, इंडोर गेम्समध्ये मग टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल. आज आपले मुलं किती टॅलेंटेड आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु हे सगळे कुठेही अम्युनिटीज त्या ठिकाणी नसल्यामुळे मुलांना मग ते फोनमध्येच ते त्या ठिकाणी कुठेतरी अडकावं लागतं. आणि मग जे आपलं डेव्हलपमेंट आहे
आणि आपलं हेल्थ देखील त्याशी रिलेटेड आहे, म्हणून कुठेतरी त्याच्यावरती फरक पडतो. पुढचा मुद्दा हेल्थचाच होता. म्हणजे आपण बऱ्याचदा महापालिकेच्या निवडणुकांविषयी बोलताना पाण्यावर बोलतो, आपण गटाराच्या समस्येवर बोलतो, आपण आणखी लाईटच्या समस्येवर बोलतो, विजेच्या समस्येवर. पण आरोग्य हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणजे निवडणूक महापालिकेची असू द्या, विधानसभेची, लोकसभेची, कशाची असू द्या, आरोग्य सगळ्यांना हवं आहे, कोणाला नको आहे. त्या संदर्भात काही तुम्ही विचार केला आहे, काही नियोजन आहे, काही प्लॅन्स आहेत तुमच्या डोक्यात? मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये सगळ्यात जास्त भर हा आरोग्यावरती दिला आहे, आरोग्य सेवा. कारण की आजच्या म्हणजे युगात सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कुठली असेल तर ती आरोग्य आहे, हेल्थ. आणि कुठेतरी आपण आज जरी आपण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आज फक्त आमच्याकडे 2च त्या ठिकाणी हॉस्पिटल्स महानगरपालिकेचे आहेत. आणि आमच्या म्हणजे 5 ते 6 किलोमीटर लांब आम्हाला वाशीला यायला लागतं, परंतु वाशीला देखील त्या ठिकाणी बेड्स उपलब्ध नसतात. आणि जे पण नवी मुंबई महानगरपालिकेने करार केला होता फोर्टिससोबत, सो त्यामध्ये एक ठराविक टक्के म्हणजे रिझर्वेशन हे फक्त आमच्या सामान्य जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ठेवणं गरजेचं होतं. परंतु कधीही कोणीही जर फोर्टिसमध्ये गेलं तर त्यांना एकच सांगण्यात येतं की हे त्या ठिकाणी तुमचे बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. तर आम्हाला देखील एक विचार पडतो, शंका त्या ठिकाणी येते की हे फक्त जे पण 10% रिझर्वेशन हे फक्त एका परिवाराकरता आहे का, हा देखील प्रश्न आमच्या पुढे येतो. परंतु जसं आपण म्हणाला की त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काय, तसं आमच्या जे पण आमचे एक क्लस्टरच आहे. कारण की एका बिल्डिंगमध्ये 96 रूम्स आहेत. बरं, 96 एका रूममध्ये किमान 5 ते 6 जणं त्या ठिकाणी राहत असतात. सो तुम्ही एका बिल्डिंगचा अंदाज घेतला तर 1000 लोक राहतात. तसे एकच ह्याच्यामध्ये 34 बिल्डिंग आहेत. बरं, म्हणून एवढे सगळी त्या ठिकाणी राहत असल्यामुळे आम्हाला जे पावसाच्या वेळेस खूपच त्या ठिकाणी त्रास, मलेरिया असेल, डेंग्यू असेल. सो त्यामुळे कुठेतरी आमचं माझं एक हे होतं की आपण बाळासाहेब ठाकरे जे आपण दवाखाना त्या ठिकाणी आपला दवाखाना त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचीच ती संकल्पना होती. तर ते प्रत्येक जर वॉर्ड वाईज नसून प्रत्येक छोट्या जे मोठे सोसायटीज आहेत त्यामध्ये जर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण ट्रीटमेंट देखील त्या ठिकाणी फ्री असेल आणि जे पण मेडिसिन्स असतील ते देखील त्या ठिकाणी फ्री देण्याचं आमचा मानस आहे. त्याचबरोबर आता जेनरिक मेडिसिन्स आहेत. सो जेनरिक मेडिसिन्स हे बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही आहे. ते बऱ्यापैकी सेमच त्याचं हे असतं, म्हणजे ते आपल्याला तेवढंच इफेक्टिव्ह त्या ठिकाणी असतात. परंतु कुठेतरी त्याची किंमत कमी असल्यामुळे त्याचं मार्केटिंग त्या प्रकारे होत नाही. म्हणून आम्ही जेनरिक मेडिसिनचं देखील त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आमचं एक मागणी आहे की आमच्या ज्या या पॅनल 9मध्ये त्या ठिकाणी महापालिकेचे हे आरक्षित भूखंड त्या ठिकाणी आहेत, हॉस्पिटलसाठी आहेत, स्कूलसाठी आहेत. तर आमची मागणी आहे आणि आम्ही पाठपुरावा करून ते शिंदेसाहेबांकडून आम्ही तो जो प्लॉट आहे तो सिडकोचा विचार होता की तो प्लॉट त्या ठिकाणी कोणाच्या तरी घशात घालायचा. परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून शिंदेसाहेबांनी तो प्लॉट हा फक्त हॉस्पिटलसाठीच तो दिला पाहिजे आणि त्याचं ते सगळं प्रोसिजर देखील झालं आहे. आणि आमचा प्रयत्न तोच असेल की ह्याच्यामध्ये कुठेतरी एक महापालिकेचं एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जर आपल्याला करता आलं तर ते एक घनसोली, ऐरोली आणि कोपरखैरणे किंवा काही भाग वाशीचा त्यांना देखील ते थोडं कन्व्हिनियंट आणि सोयीस्कर पडेल. खरं आहे. आता तुम्ही ज्या पक्षाचे उमेदवार आहात, शिंदेच्या शिवसेनेचे, पहिला जो मुद्दा लक्षात येतो म्हणजे विधानसभेला सुद्धा तो मुद्दा इतका गाजला आणि मग काय निकाल आला ते आपण पाहिलं, लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणींसाठीचं काय नियोजन आहे? कारण काही लाडक्या बहिणींनी जे काही 1,500 रुपये आले ते कुठेतरी गुंतवले, तिथून काहीतरी व्यवसाय सुरू केला. पण 1,500 रुपये देत आहे लाडक्या बहिणींना, त्याचा आनंद आहे, मतामध्ये परिवर्तन होतं, सगळं मान्य. त्याच्या पुढे जाऊन काय रोजगारासाठी काहीतरी करावं लागेल लाडक्या बहिणींच्या. आता बचत गट त्या ठिकाणी प्रत्येक विभागात आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे.
फक्त आता त्यांचं जे पण ते प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तयार करतात किंवा निर्मित करतात, तर त्याचं कुठेतरी त्यांना एक मार्केट किंवा एक स्पेस अशी उपलब्ध करून द्यायची की कुठेतरी त्यांना ते लोकांपर्यंत, म्हणजे आज आपण कुठल्याही एक्झिबिशनला पाहिलं तर ते सगळे जे पण आपल्याला प्रोडक्ट्स आवडतात, इंडिजिनियस प्रोडक्ट्स, म्हणजे जे आपल्याला कधी या ठिकाणी शहरात त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, शक्यतो मिळत नाही. हो. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त हातभार हा आपल्या बचत गटांचाच असतो. म्हणूनच कुठल्या तरी एक मीडियम पाहिजे की त्यामध्ये कुठेतरी यांच्याबरोबर ते इकडून म्हणजे प्रोक्युअरमेंट करणं आणि त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन उपलब्ध हो. करून द्यायचे. तर ते मार्केट प्लेस उपलब्ध करून देणं, परत त्याच्यामध्ये त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये कसं आपण त्या ठिकाणी मदत किंवा ट्रेनिंग देऊ शकतो त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी भर राहील. परत आपण बऱ्याच ठिकाणी कारण की ह्याच्यामध्ये आज प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये त्या ठिकाणी हाऊसकीपिंग, ओके ओके ओके, सो प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हाऊसकीपिंगचं ते त्या ठिकाणी स्टाफ लागतं, रिक्वायरमेंट असतं. हो. सो त्याच्यामध्ये पण चांगलं त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींसाठी देखील संधी आहे, कारण की त्यामध्ये जॉब प्रोफाईल तुम्हाला क्वालिफिकेशन हे त्याच्यावरती भर नसतो. तुम्हाला जे पण तुमचं इट्स ऑल अबाउट स्किल्स. येस स्किल्स सो स्किल डेव्हलपमेंटचं त्या ठिकाणी सेंटर उभारू शकतो. बोलणं खूप सोपं आहे, परंतु ते आउटपुट त्याचं निघणं आहे ना, कारण की आज आमच्याकडे त्या ठिकाणी IT सेक्टर्स आहेत किंवा घनसोली एक चांगलं मार्केट आता त्या ठिकाणी डेव्हलपिंग नोड आहे, म्हणून कुठेतरी मोठे मोठे ब्रँड्स येतात. सो त्या ठिकाणी आमच्या असा कुठला तरी जर कुठला कायदा न करता कुठला तरी एक महापालिकेकडून किंवा वरतून जर त्यांना त्या ब्रँड्सला जर त्यांना ते एक डिरेक्टर्स किंवा असं काय देता आलं की तुम्हाला मिनिमम 10% स्थानिक तरुणांना किंवा स्थानिक महिलांना त्या ठिकाणी देण्याची जर त्यांना हे मॅन्डेटरी केलं तर ते आम्हाला तुमची मागणी असेल. जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही महानगरपालिकेमध्ये ही मागणी करा. बरं, आता हे झालं लाडक्या बहिणींचं. तरुणांच्या रोजगाराचा पण मुद्दा आहे ना, म्हणजे तरुण तर वेल क्वालिफाईड पण आहे. जसं महिलांच्या बाबतीत आपण काही अंश असं धरू की तिथे क्वालिफिकेशनचा प्रश्न येतो, म्हणून तुम्ही मांडलं की बचत गटाचा विषय असेल किंवा मग हाऊसकीपिंग संदर्भातल्या काही जॉब्स असतील. तरुण वेल क्वालिफाईड पण आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द तरुण वेल क्वालिफाईड आहेत, नोकऱ्या नाही आहेत. काय करायचं? आपण म्हटलं हा प्रश्न फक्त तुमच्या प्रभागापुरता मर्यादित नाही. तुम्ही निवडून आलात, आपण हायपोथेटिकली असं धरू की तुम्ही सत्तेत गेलात महानगरपालिकेच्या, मग तर हा प्रश्न विचारला जाईल तुमच्या पक्षाला. आमच्या या नवी मुंबईला कुठेतरी हा जो आता ठाणे बेलापूर जो हे आहे इंडस्ट्रियल कॉरिडॉर, सो ते कुठेतरी आपल्याला माहिती असेल की तो विशेषतः डेटा सेंटर्स आणि IT सेंटर्ससाठी एक नोटिफाईड एरिया आहे. म्हणून जास्त गुगलसारखी कंपनी, ॲमेझॉनसारखी कंपनी या ठिकाणी गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी त्यांची सुरू आहे. काही डेटा सेंटर्स ऑलरेडी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पण झालं आहे, त्याचं सगळं सेटअप पण झालं आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही म्हणजे तीच आमची एक आपण म्हणू शकतो की आमच्या तरुणांची ती एक कंप्लेंट आहे आणि नाराजी आहे की जर आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीचं जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्हाला एम्प्लॉयमेंट का नाही मिळत. सो त्यामधून एकच असतं की त्या ठिकाणी आता आम्ही ॲज अ नगरसेवक गुगलला अप्रोच नाही करू शकत, म्हणजे ते आम्हाला आमची दखल देखील नाही घेणार. परंतु आज या ठिकाणी आपल्याला आमच्या विभागाला किंवा आमच्या मतदारसंघात एक कॅबिनेट मंत्री देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. सो त्यांचं वजन त्या ठिकाणी अधिक जास्त पडतं, म्हणून कुठेतरी आमची मागणी तीच असते की तुम्ही जर पुढे एक प्रपोजल दिला की त्या स्थानिक तरुणांना त्या ठिकाणी एक कुठेतरी एक चान्स द्यावा. आणि आमचे मुलं एवढे टॅलेंटेड आहे की ते इझिली ते क्रॅक करू शकतात. फक्त एक इच्छाशक्ती त्या ठिकाणी जर आमच्या त्या ठिकाणी माननीय जे पण आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जर केली आणि जर समोर प्रेझेंट केलं तर ते निश्चितपणे आम्हाला आमच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. फक्त कारण की आज आता
म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी काही सेटलमेंट होतात. ते सेटलमेंटमुळे हा सगळा प्रश्न आहे हा तसाच म्हणजे ह्याच्यावर येत नाही पटलावर, कारण की हे सगळं सेटलमेंट नंतर कोण तिकडे बघत सुद्धा नाही. म्हणून पडद्यामागे एकदा सेटलमेंट झालं की पडद्याच्या पुढे काही येतच नाही. आता म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये आरक्षण नाही मागत आहात, फक्त पहिली संधी आम्हाला द्या, एवढं तुम्ही म्हणता. आमच्या तरुणांना द्या, स्थानिक भूमिपुत्रांचा जो प्रश्न. थोडं नवी मुंबईच्या राजकारणाकडे येऊया. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप सुरू होतं, म्हणजे युती होणार का नाही हे शेवटच्या दिवशी ठरत होतं. शेवटच्या दिवशी ठरलं आपण असं म्हणूया. युती झाली असती तर संधी मिळाली असती का? तुम्हालाच असं नाही पण इतक्या ज्या तरुणांना संधी मिळाली. त्यामध्ये युती झाली असती तर प्रस्थापित देखील मोठ्या प्रमाणात होते भाजप. म्हणजे तुमच्याच पक्षात नाही, भाजपच्या सुद्धा बऱ्याच जणांची तिकीटं कापली गेली असती की तुमच्या काही जणांना संधी मिळाली. येस, म्हणून तर कारण की प्रस्तावित असल्यामुळे कुठेतरी, परंतु आम्हाला विश्वास आमच्या नेत्यांवर होता. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील जरी युती झाली असती तरी प्राधान्य त्यांनी आमच्या युवकांना आणि युवतींना त्या ठिकाणी दिलं असतं. कारण की त्यांना देखील माहिती आहे की आज जर यूथ यामध्ये जोडला गेला, यामध्ये जर ते आले तर त्यामध्ये त्यांचा एक नवीन विचार, नवीन जे आपण विजन आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक पक्षाला देखील त्याचा एक काही प्रमाणात त्याचा फायदा देखील होतो. आणि आज परिस्थिती अशी आहे की भाजपमधले जे पण पहिलेचे नगरसेवक होते त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे. म्हणून खूप त्या ठिकाणी उमेदवार भाजपचे जे नवीन उमेदवार, तरुण उमेदवार होते त्यांना कुठेतरी एक दुसरा पर्याय त्या ठिकाणी शोधावा लागला. बरं, आता हे राजकारणाच्या वगैरे पलीकडे जाऊन प्रश्न आहे, दाढीविषयी प्रश्न आहे. तुमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, त्यांचीही दाढी आहे. अगदी धर्मवीर सिनेमामध्ये डायलॉग सुद्धा होता, ठाण्यात सगळे दाढीवालेच राहतात. एकनाथ शिंदेच दाढीचं इन्स्पिरेशन आहेत का काय? कधी ते बोललेत या दाढीविषयी, कधी काय? माझ्या आमच्या नवरात्रीचा कार्यक्रम होता. बरं. तर त्या ठिकाणी आल्यानंतर शिंदे साहेबांनी ते उल्लेख देखील केला होता. बरं. निश्चितपणे अर्थातच म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तर इन्स्पिरेशन आहेतच, परंतु हे दाढीचं म्हणजे ते एकदा कुठेतरी एक म्हणजे म्हणतो ना एक लुक सेट झाला की हां, आणि ते सगळ्यांना आवडला म्हणून कुठेतरी तेच कंटिन्यू केलं. कारण की आता विचार करतो कधी शेविंग करायचा पूर्ण, परंतु तो विचार करूनच नको. बरं, पुन्हा थोडं राजकारणाकडे येऊया. आता नवी मुंबईमध्ये तुम्ही जसं कॅबिनेट मंत्र्यांचा उल्लेख केला, गणेश नाईक आहेत. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो वाद आहे आता सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे तो, मी तुम्हाला म्हटलं की वाद आहे का तर तुम्ही तो नाकारून पण चालणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो जगाला माहिती आहे. मग अशा वेळी तुम्ही जर म्हणताय की आम्ही कॅबिनेट मंत्र्यांना सांगू की बाबा स्थानिकांच्या नोकरीसाठी तुम्ही बोला किंवा तुम्ही शब्द टाका, वाटतं ते तुमचं किंवा शिंदेच्या नगरसेवकांचं ऐकतील असं तरी वाटत तर नाही, परंतु आम्हाला कुठेतरी एक अपेक्षा आहे आशावादी त्यांनी आमचं नाही परंतु आमच्या तरुणांचं तरी ऐकावं. कारण की त्यांची आज स्थिती खूप वाईट आहे. म्हणजे काही असे उदाहरणं आहेत की त्यांना आज त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, परत तरी त्यांनी 15,000 ते 16,000च्या जॉबवरती ते कुठेतरी एक पार्ट टाइम म्हणून किंवा हे नाही, अगेन बरेच असे आहेत की जे 15-16 हजाराची सुद्धा नोकरी ज्यांना मिळत नाही, बेरोजगार आहेत. मग त्यातले तर 15-16 हजारवाले बरे म्हणावे लागतील अशी परिस्थिती आहे खरंच. आणि आता तेच म्हणावं की आता पुढे हा संपूर्ण जनरेशन हे जे पण आपले मुलं इनोव्हेटिव्ह आहेत ते त्यांचे म्हणजे आयडियाजनी जे पण नवीन निर्माण करतील, प्रोग्रॅमिंग मग परत इतर सॉफ्टवेअर, सो त्यांचंच यापुढे म्हणजे जगावरती त्यांचं राज्य असेल. आज इलॉन मस्कसारखं एक आपल्याकडे एक क्लासिक एक्झाम्पल आहे की त्यांनी त्यांच्या कल्पकतेवर किंवा त्यांचा जो विचार होता त्यावेळेस लोक हसत होते त्यांच्यावर, परंतु ते त्यांनी खरं करून दाखवलं आणि आज ते कुठल्या कुठे. आणि नॉट जस्ट ॲज बिझनेसमॅन, अमेरिकेच्या सत्तेमध्ये खूप मोठा से आहे त्यांचा. फक्त आर्थिक बाबी नाही, अमेरिका महासत्ता सगळ्यात ताकदवान देश प्रोबॅबली आपण समजतो, तिथल्या सत्तेमध्ये फार मोठा से आहे त्यांचा. त्याच्यामुळे आता आपण या सगळ्याविषयी बोलतोय. तरुण उमेदवार म्हणताना आणखी एक मुद्दा जो बऱ्याच पक्षांकडून प्रचारात वापरला जातो तो म्हणजे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार. तुमचं काय शिक्षण झालंय? मी आत्ता ऐकलं येताना की तुम्ही परदेशात शिकलेला आहात वगैरे म्हणून.
तर मी मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी त्या ठिकाणी केलं आहे. मी जे आपलं लंडनमधलं हे आहे युनिव्हर्सिटी, क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी, त्यामध्ये मी मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन केलं. त्याआधी मी आपल्या सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई फोर्ट, तिकडून मी मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी केलं होतं. आणि त्याच्या आधी माझं ग्रॅज्युएशन एक फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये झालं आहे. म्हणून एक डायव्हर्स पोर्टफोलिओ आहे. आणि कुठेतरी पहिल्यापासून आवड होती, म्हणून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक पॉलिसी त्यामधून काय जर घेता आलं तर तेच त्या ठिकाणी उद्देश होता. म्हणून त्याच्यामध्येच माझा अभ्यास. म्हणजे लास्ट डिग्री यू रिसिव्ड इज लंडनमधली. येस. ओके. आणि मग तिथून इथे येऊन पुन्हा राजकारणामध्ये हे पण हा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि कारण की हे जे पुस्तकी आपल्याला ज्ञान आहे ते तुम्हाला ज्यावेळेस रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकली तुम्ही ज्यावेळेस उतरतात त्यावेळेसच ते तुम्हाला त्याचा अनुभव येतो. कारण की पुस्तकामध्ये आपण काहीही करू शकतो, परंतु ज्यावेळेस रिअल प्रॅक्टिकली तुम्ही त्यामध्ये त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमध्ये असतात तर त्यामध्ये तुम्हाला सगळं त्या ठिकाणी एक्सपिरियन्स येतो, सगळं तुम्हाला फेस करावं लागतं आणि त्यामधून खूप काही शिकायला भेटतं. आणि आता तर 15 तारखेपर्यंत तरी फक्त फील्ड नाही आहे, बॅटल फील्ड आहे तुमच्यासाठी. हो. कारण की खूप मोठी एक माझ्यासाठी तर बॅटल फील्डच आहे. कारण की मी कुठल्या त्या उमेदवारांच्या विरोधात नसून एक बलाढ्य जे एक शक्ती आहे नवी मुंबईतलं जे घराणं आहे त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवत आहे. म्हणून कारण की माझा पॅनेल हा फोकसमध्ये स्पेसिफिकली त्यांनी. बरं. हो. अच्छा. प्रभाग क्रमांक 9. काय कारण आहे? अनेक कारणे. आता सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांना एक कुठली तरी त्यांची इच्छा होती सोसायटीमध्ये त्या ठिकाणी एंटर करावं. म्हणून मग त्यांनी निवडणूक त्या ठिकाणी झाली, पूर्ण त्यांचं पॅनल पडलं, म्हणून तो कुठेतरी एक. अच्छा. म्हणजे ती एक सल मनात राहिली, त्यामुळे ते जास्त लागलेलं आहे. बरं. आता पुन्हा नवी मुंबईच्या राजकारणाविषयी बोलताना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातलं जे द्वंद्व सुरू आहे, म्हणजे आज सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया येतात, काहीतरी बाईट्स येत आहेत, हे रोज सुरू राहणार आहे आता 15 तारखेपर्यंत. त्याचा काय परिणाम होईल मतदारांवर असं वाटतं तुम्हाला? ॲट द एंड महत्त्वाचे मतदार आहेत. सर मी आता हे जे एक्सपिरियन्स केले 10-12 दिवसात पर्टिक्युलरली कॅम्पेनिंगमध्ये, सो ज्यावेळेस मी माझा एक नेता आहे म्हणून नाही, परंतु ज्या वेळेस आम्ही आता कॅम्पेनिंग करताना प्रत्येक घरोघरी जातो आहे, तर डोर टू डोर कॅम्पेनिंगमध्ये कित्येक वेळा असे अनुभव आलेत की ते पॅम्पलेट बघून फक्त शिंदेसाहेबांचा फोटो, अरे हा आमचा भाऊ आहे लडका, जा तू जा, तू टेन्शन घेऊ नको, आमच्याकडे लाडक्या बहीण योजनेचा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे. आणि लाडक्या बहीण त्यांच्या भावाविषयी, मग ते शिंदेसाहेब असतील, त्यावरती एवढं प्रेमाने आणि आपुलकीने त्या ठिकाणी बोलतात. आणि त्यांच्या विरोधात कोण जर म्हणजे बोलत असेल तर त्यांना ते पटणार नाही. आणि त्या बहिणींना देखील त्यांनी अनुभव 30 वर्षाचा 20-25 वर्षाचा घेतला आहे की कसं काय हे चाललं होतं. आणि जर आता परिवर्तन घडलं तर त्यांना देखील ती कुठेतरी मनात एक इच्छा आहे की आपल्याला देखील ठाण्याप्रमाणे इकडे काही योजना असतील जे ठाणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी राबवले होते, तर ते ह्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी तसं इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांचं, कारण की ते कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर देतात आणि ते कामच त्यांचं दाखवून देतात. ते कुठे काय बोलत नाही, काय नाही, फक्त काम, उनका काम बोलतं आहे. थोडं तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडकडे यावं लागेल, कारण राजकीय पार्श्वभूमी आहे तुम्हाला. म्हणजे प्रेक्षकांना माहीत नसेल तर शशिकांत शिंदे जे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मोठं पद आहे, त्यांचे तुम्ही पुतणे लागतात, सख्खे पुतणे. आणि शशिकांत शिंदे तुमचे सख्खे चुलते आहेत. शिंदेंची शिवसेनाच का, म्हणजे त्यांच्यासोबत का नाही हा प्रश्न विचारायलाच नको, कारण आता राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या जे काही सुरू आहे, कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत युत्या करत आहे, निवडणुकीनंतर कोण कोणासोबत येऊन सत्ता स्थापन करत आहे ते माहिती आहे. पण शिंदेंची शिवसेनाच का? काका एवढ्या मोठ्या पदावर आहेत एका पक्षामध्ये. सर त्यामध्ये मी जसं म्हणालो, त्या निवडणुकीच्या सगळी पार्श्वभूमी आहे. कारण की ती सोसायटी निवडणूक होती, ती रिडेव्हलपमेंटच्या विषयावर त्या ठिकाणी झाली होती. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये आमच्या ज्या सिम्प्लेक्स सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी नवीनच UDCPR 2020 त्या ठिकाणी नवीन तो कायदा आला होता.
आणि त्यामध्ये आमच्या माथाडी कामगारांसाठी जे सिडकोनी बांधले गेलेले घरं आहेत त्याचा कुठेतरी समावेश नव्हता. परंतु आम्ही फक्त जसं एक आशेने त्या ठिकाणी 15 ते 20 जणं त्या ठिकाणी गेलो होतो शिंदे साहेबांकडे. त्या ठिकाणी MSRDCचं ते एक गेस्ट हाऊस आहे बांद्राला. येस. तर तिकडे आम्ही गेलो होतो. तर त्यांना जसं कळालं की हे सातारमधून आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा पुन्हा सातारा पट्ट्यातील माथाडी कामगार आहे, गोरगरीब कामगार, आणि त्यांच्या घरासाठी हे करतात. तर त्यांनी त्वरित त्यावेळेस, मला अजूनही आठवतं, भूषण गगराणी साहेब त्यावेळेस UDचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. त्यांना त्वरित फोन करून त्यांना सांगितलं की हे जे पण आहे मी नोटिंग हे त्या ठिकाणी तुम्ही करा आणि ह्यांना आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला म्हणजे आम्हाला, आमच्या लोकांना त्या ठिकाणी अनुभव आहे की 4 ते 5 दिवसात ते जे नोटिफिकेशन ते गव्हर्नमेंटनी काढलं UD डिपार्टमेंटनी, आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी त्यानंतरही प्रत्येक ज्यावेळेस कुठलाही त्या ठिकाणी प्रसंग आला तर त्यांनी जी साथने पाठिंबा दिला आणि आशीर्वाद त्या ठिकाणी दिला, त्यामुळे कुठेतरी मनाला हे वाटलं की ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं केलं आहे तर ती कुठेतरी आपण एक परतफेड करावी. म्हणूनच बाकी अजून काही नो ग्रजेस इन फॅमिली. नो नॉट ॲट ऑल. अजूनच त्या आम्ही आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब असतील त्यांचं मी अजूनही मार्गदर्शन घेत असतो. वेळोवेळी त्यांनी देखील या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये खूप मदत केली आहे आणि करतायत. परंतु कुठेतरी एक तो जो एक ऑब्लिगेशन आहे साहेबांचं ते कधीच पूर्ण मी करू शकत नाही, म्हणजे परतफेड. म्हणून कुठेतरी एक छोटं हे माध्यम आहे, पक्षासोबतच थांबायचं. बरोबर. आता बोलता बोलता तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला, त्यावरून एक मुद्दा लक्षात आला की नवी मुंबईचं जर आपण भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचा म्हटला, मुंबईचा विचार करायचा झाला तर परप्रांतीय बरेच आहेत किंवा कोकणातली मंडळी बरेच आहेत मुंबईमध्ये, साऊथकडून आलेले बरेच आहेत, उत्तरेतले बरेच आहेत. नवी मुंबईमध्ये तो मेजॉरिटी जो आकडा आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला दिसतो. इज इट अ ॲडव्हान्टेज फॉर यू? निश्चितपणे काही प्रमाणात, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जी हे आहे सर्व्हिस किंवा तुमचं जे कार्य आहे फॉर शुअर त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. कारण की आपल्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी अनेक त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असतात. हो. आणि त्यामधून तुम्हाला कुठेतरी एक वेळ काही त्या ठिकाणी धमक तुमची दाखवायला लागते, तरच आपल्याला लोक त्या ठिकाणी म्हणजे एक्सेप्ट करतात. परंतु तो एक ॲडव्हान्टेज आहे, कारण की इकडे 65 to 70%, 65% तरी आमचा पश्चिम महाराष्ट्रातला जो मतदार आहे आणि नागरिक या ठिकाणी राहतात. ते त्याचं एक ॲडव्हान्टेज निश्चित आहे, पण त्यासोबत कामही करावं लागतं असं तुम्ही म्हणता. पुन्हा थोडं निवडणुकीकडे येऊया. पहिली प्रायोरिटी काय असेल तुमची जर निवडून आलात? पहिली प्रायोरिटी प्रभागातली हे काम सगळ्यात आधी झालं पाहिजे. आरोग्याचं जसं मी म्हणालो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि सायमल्टेनियसली जो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी माझे इतरही सहकारी जे पॅनलमधले आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांना आणि आपले आरोग्यमंत्री असेल आणि विशेषतः आमचे कमिशनर जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत तर त्यांच्या आम्ही पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मंजूर करून त्यामध्ये कसं ते हॉस्पिटल 3 ते 4 वर्षात त्या ठिकाणी उभं राहील ह्याची आमची प्राथमिकता असेल. काय अंदाज तुम्हाला आत्ता सगळी परिस्थिती बघता? म्हणजे मला वाटतंय आज 9 तारीख आहे, बहुतेक अजून एक 5-6 दिवस बाकी आहेत, पण काय तुम्हाला अंदाज दिसतोय नवी मुंबई महानगरपालिकेचा? तुम्ही स्वतः उमेदवार आहात. पहिलं मला जेवढा अंदाज होता की नेक टू नेक फाईट आहे, परंतु गेल्या आठवड्याभरात प्रचारात ज्यावेळेस आम्ही गेलो तर त्यानंतर जो शिंदेसाहेबांबद्दल जो एक वेगळा एक्स फॅक्टर आज जर आपण बघायला गेला, या नवी मुंबई महानगरपालिकेचं एक्स फॅक्टर हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत. आणि हे आपल्याला ते 16 तारखेला त्याचं निकालाच्या दिवशी कळेल की काहीतरी यामध्ये लोकांमध्ये परिवर्तनाची एक लाट त्या ठिकाणी आली आहे, म्हणजे त्यांना परिवर्तन पाहिजे. मला वाटतं आपले बहुतेक सगळे विषय कव्हर झालेले आहेत पॉडकास्टमधले. तुम्हाला आणखी काही बोलायचं असेल किंवा मतदारांना काही आवाहन करायचं असेल संपूर्ण नवी मुंबईतल्या मतदारांना, राज्यभरातल्या मतदारांना, तर आवाहन करू शकता तुम्ही.
नमस्कार. मी आपल्या सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण सर्व मतदार त्या ठिकाणी 15 तारखेला आपण आपल्या लोकशाहीने दिलेला आपला अधिकार बजावून त्या ठिकाणी एक नवी मुंबईमध्ये परिवर्तन आणावं आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी धनुष्यबाण समोरील बटन दाबून त्या ठिकाणी आपण मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजय करावा. बरं, तुम्हाला शुभेच्छा तुमच्या निवडणुकीसाठी, तुमच्या पक्षाला शुभेच्छा. नवी मुंबईच नाही, राज्यभरातल्या सगळ्या निवडणुकांसाठी. आणि आपल्यासोबत होते सौरभ ऋषिकांत शिंदे. आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेतलं राजकारण, त्यांच्या प्रभाग क्रमांक 9D मधल्या समस्या, त्यावर त्यांच्याकडे असलेले उपाय, सोल्युशन्स या सगळ्या संदर्भात बोललेलो आहोत. धन्यवाद सौरभजी, तुम्ही हा सगळा वेळ दिलात आणि पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी.